मी प्राजक्ता आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज मी तुम्हा सगळ्यांसाठी काही हेल्दी रेसिपीज इथं घेऊन आलेली आहे, कारण गणेश चतुर्थी म्हटलं की उकडीचे मोदक हा शब्द आपल्या डोक्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतो आणि उकडीचे मोदक हे गणपती बाप्पाचे सुद्धा फेवरेट आहे। पण आज मी तुम्हाला काही इथे हेल्दी मोदकच्या रेसिपीज शेअर करणार आहे, ज्या रेसिपीज तुम्ही तुमच्या घरात बनवू शकता। आणि आरतीनंतर दरवेळेला आपल्या डोक्यामध्ये प्रश्न येतो की कोणता प्रसाद वाटावा किंवा इतरांना द्यावा, पण त्यासाठी आता मी तुम्हाला 5 हेल्दी रेसिपीज मी इथे शेअर करणार आहे। सो जरूर या 5ही रेसिपी तुम्ही बघा। आणि आज आपण सुरुवात करणार आहोत आपल्या पहिल्या मोदकच्या रेसिपीसाठी, जी असणार आहे हेल्दी मोदक रेसिपी। सो बघूया आता आपण कृती। येस, तर आता आपला जी दुसरी मोदकची रेसिपी आहे ओट्स मोदक, तर त्याचे इन्ग्रेडियंट आता आपण जाणून घेणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे घेतलेलं आहे, माझ्याकडे जे ऑल ड्रायफ्रुट्स होते तर त्यांची बारीक अशी पावडर केली आहे। तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही तसंही त्यांना कट करून वापरू शकता, बट मी थोडंसं मिक्सरमध्ये याला काढून घेतलंय। त्यानंतर चेक करू शकता हे जे ओट्स आहेत तर ओट्सला भाजून मी त्याला मिक्सरला लावून घेतलंय। एक छोटी म्हणजे बारीक बारीक पावडर त्याची मी केलेली आहे, चेक करू शकता। याचा जो तिसरा इन्ग्रेडियंट आहे तर ही आहे अक्रोडची पावडर। अक्रोडला मी थोडंसं आपल्या तुपामध्ये भाजून मग त्यानंतर त्याला मिक्सरमध्ये लावलेलं आहे। त्यानंतर बघू शकता ही आहे गुळ पावडर। ही गुळची पावडर मार्केटमध्ये मिळते तर तीही तुम्ही वापरू शकता। त्यानंतर हे आहेत मनुका आणि सगळ्यात चांगला आणि जबरदस्त इन्ग्रेडियंट म्हणजे इलायची पावडर आणि जायफळ पावडर, ही सुद्धा मी याच्यात वापरणार। सर्वप्रथम मी पॅन मध्ये 1 चम्मच याच्यामध्ये तूप घालून घेते आणि या तुपामध्ये मी आता ओट्सची जी पावडर केली आहे तर त्याला भाजून घेणार। येस, ही ओट्सची पावडर मी याच्यामध्ये घालून घेते आणि याला हलकं भाजून घ्यायचंय। ऑलरेडी मी याला भाजलं होतं, बट थोडंसं हलकं भाजून घ्यायचंय कारण हे लाडू। येस, 1 चम्मच तुपामध्ये मी आता या ओट्सची जी पावडर बनवली आहे तर त्याला मी थोडं भाजून घेते, कारण हे मोदक आपल्याला 2 ते 3 दिवस टिकण्यासाठी हे खूप महत्वाची असलेली ही स्टेप आहे। मी याला तब्बल 1.5 मिनिट भाजून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी गुळ पावडर जी माझ्याकडे आहे तर ती 1 वाटी भरून मी घालणार आहे। तर तुमच्या चवीनुसार तुम्ही याला घेऊ शकता। ही गुळ पावडर प्रॉपर मिक्स करून आपल्याला याच्यात घ्यायची आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये आपण आपल्याकडे भाजून घेतलेली जी अक्रोडची पावडर आहे तर ती अर्धी वाटी आपण घालणार आहे, अर्धी आपण यात घालणार आहे। त्याचबरोबर माझ्याकडे असलेले काही ड्रायफ्रुट्स आहेत आणि त्याची पावडर सुद्धा आहे, तर ती मी ऑलरेडी याच्यात घालून घेतलेली आहे। ड्रायफ्रूट थोडीशी पावडर तुम्ही घालू शकता याच्यामध्ये आणि येस, हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला प्रॉपर। येस, ही स्टेप खूप महत्वाची आहे। त्या स्टेपमध्ये आपण गुळ पावडर याच्यामध्ये मिक्स करून घेतली आहे आणि तुम्ही चेक करू शकता खूप कमी प्रमाणामध्ये मी तूप अजूनपर्यंत यामध्ये वापरलेलं आहे। तर अजून देखील थोडंसं मी याला गॅसवरती चालवणार आहे आणि विदिन 30 सेकंदामध्ये मी आता हा गॅस बंद करणार आहे। या रेसिपीचा एक की इन्ग्रेडियंट असा आहे की आपण याच्यामध्ये जास्त तूप न घालता आपण याच्यामध्ये दूध घालणार आहे, कारण आपण ओट्स यूज केलेले आहे। सो ओट्समध्ये हे जे दूध आहे हे चालू शकतं। सो या दुधाला आपण चम्मच याच्यामध्ये मिक्स करणार आहे। एकाच वेळेला आपल्याला याला घालायचं नाहीये, 3 स्पून आपण त्याच्यामध्ये घालून मग त्यानंतर आपण त्यामध्ये प्रॉपर पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं। चेक करू शकता। येस, हे जे ओट्सचं मिश्रण आहे हे मी एका ठिकाणी काढून घेतलंय आणि आता याच्यामध्ये मी वेलची आणि जायफळची जी पूड आहे ही मी ऍड करून घेतलेली आहे। ही स्टेप सगळ्यात शेवटला करणं गरजेचं आहे, तरच वेलचीचा स्वाद जो आहे हा जास्त वेळ टिकतो। सो हे आता आपलं मिश्रण तयार झालंय। आता मी एक मोदक पात्र घेऊन त्याला त्यामध्ये प्रॉपर पद्धतीनं शेप आकार देऊन घेणार आहे। येस, या मोदकाच्या पात्रामध्ये सुद्धा आपल्याला हे मिश्रण घालत असताना काळजी घ्यायची आहे। आपण त्याला दाबून त्यामध्ये आतमध्ये घालणार आहे, तरच याचा जो आकार आहे, शेप आहे, हा प्रॉपर पद्धतीने येऊ शकतो। तर आता आपण बघूया आपला मोदक खूप जबरदस्त अशा आकाराचा हा तयार झालेला आहे आणि हा आहे आपला हेल्दी असा ओट्सचा बनवलेला मोदक, जो आपण विदाऊट एनी शुगर याला बनवलंय। याच्यात कोणत्याही पद्धतीचं खोबरं आपण वापरलेलं नाहीये। हा प्रॉपर असा मोदक आपला तयार झालेला आहे।